वांद्र्यामधल्या गरीबनगर भागामध्ये अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। रेल्वे रुळालगतची 4 ते 5 मजली घरं पाडण्यात आली आहेत। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातील अतिक्रमणावर पश्चिम रेल्वे आणि पालिकेने संयुक्त कारवाई केली। 6 बुलडोझरनं या ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली। 3, 4 ते 5 मजली बांधलेली अनधिकृत घरं पाडण्यास सुरुवात करण्यात आली। रेल्वे रुळाच्या सुरक्षेसाठी तसंच भविष्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी 1000हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते। यावेळी काही तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। हम लोग यहाँ 50-60 साल से रह रहे हैं और वो डायरेक्ट आकर के बोल रहे हैं तोड़े। परेशान हो गए, घर से बेघर हो गए इंसान। हम लोग को घर दिख के बदली घर दे देंगे तो हम लोग चले जाएंगे ना। जो डेमोनेशन है वो रोक दिया जाए, हमारे घर के बदले घर दिया जाए, बाद में जो आपकी जगह है वो आप कर सकते। दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या कडक आदेशानुसार अतिक्रमण हटवलं जात असल्याचं पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी म्हटलंय। अभी 1 महीने पहले माननीय ऑनरेबल हाई कोर्ट ने ये हमारे फेवर में जजमेंट दिया और उनके क्लियर इंस्ट्रक्शंस हैं कि यहाँ जितने भी अनऑथराइज्ड इंक्रोचमेंट हटमेंट्स हैं उन सबको हटाया जाए। जितने भी अनऑथराइज्ड यहाँ पे हटमेंट्स हैं, इंक्रोचमेंट्स हैं, उन सबको हटाएंगे। बुलडोझर कारवाईच्या दरम्यान किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते। जे मुस्लिम माफिया आहे, भूमाफिया आहे, लेन जिहाद करणारे लोक आहे, यांचा दादागिरीला कोणीतरी थांबवायचं होतं। आज थांबवण्यात आलं आहे। या मुंबईमध्ये लेन जिहाद चालणार नाही। कारवाईच्या दरम्यान जवळच असलेला फुट ओव्हर ब्रिजही काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। स्थानकाच्या बाहेर सुरू असलेल्या या कारवाईचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे।